नमस्कार. विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तिळाच्या आणि गुळाच्या करंज्या बनवत आहे. त्याच्यासाठी 1 वाटी स्वच्छ तीळ घेतलेत आणि ते सतत 4-5 मिनिटासाठी मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. चटचट वाळून बंद झाले की आपल्याला हे तीळ थंड करून घ्यायचे आहेत. तीळ थंड झाले तर तोपर्यंत मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. अर्धी वाटी गूळ घेतला, 1 वाटी तीळ घेतलेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते. हलकीशी कढई गरम आहे, पण तीळ थंड झाल्यात. हे मिक्सरच्या भांड्यात तीळ घेते आणि त्याच्यात गूळ टाकून घेते. नंतर मी ह्याला मोठाड पिसून घेणार आहे. जास्त बारीक करायचं नाही. आता हे बंद चालू करून मिक्सरला 2-3 वेळेस हे असं आपलं सारण बनवून तयार आहे. आता ह्याच्यासाठी मी व्यवस्थिशीर अजून दुसरं सामान टाकणार आहे. हे बघा, ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले होते 1 वाटी आणि ते पण बारीक करून घेतले. हे इलायची आणि जायफळचं पावडर घेतले. हेही घेतले 1 टीस्पून आणि इथं आता हे ड्रायफ्रूटचं पावडर टाकणार आहे. जास्त बारीक केलं नाही, दरदरच ठेवलेला आहे. हे पण बंद चालू करूनच पिसून घेतले, त्याच्यामुळे हे थोडंसं मोठं ठेवून दिले. व्यवस्थिशीर मिक्स करून घ्यायचं आहे. जायफळ, इलायची आणि हे ड्रायफ्रूट व्यवस्थिशीर आता गोड झालेला आहे. इथं मी पाटा घेतलाय आणि हे पीठ जी मी घेतले मळून हे आहे छोट्या वाटीनं 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गरा. रवाई कोणी म्हणतं, गराई कोणी म्हणतं, सुजी कोणी म्हणतं. ते 1 वाटीचं प्रमाण घेतले मैदा आणि गरा. आणि हे पीठ मळताना मी 2 ते 3 चम्मच हे कडकडीत तेल गरम करून पिठावर टाकलं होतं. व्यवस्थिशीर लावून घेतले. नंतर मी थोडंसं नमक टाकून पीठ तिंबून 1 तासासाठी ठेवलं होतं. 1 तास झाले पिठाला. आता मऊ करून ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. करंज्याचं पीठ जेव्हा आपण मळतो ना तेव्हा जास्त तेल जाऊ द्यायचं नाही, कमी पडू द्यायचं नाही. 1 वाटीला 1 ते 1.5 चम्मच तेल टाकायचं. छोटी असली तर. वाटी जर मोठी असली तर तुम्ही 1 वाटीला 2 चम्मचही टाकू शकता. असं आपणाला मोहन घालायचं आहे पीठ तिंबताना आणि थोडंसं नमक टाकायचं त्याच्यात. असं पीठ मळून घेतलेलं आहे मी. आता इथं लाट्या लाटून घेते. पातळशा लाट्या लाटायचं आणि हे साच्यानंच करणार आहे मी, हातानं नाही करणार. फक्त लाट्या लाटायचीच मेहनत आहे इथं बस. 2 जर बाया झाल्या तर पटपट होतंय, पण मी एकलीच आहे करणारी, त्याच्यामुळं थोडासा टाईम लागत आहे. अशी आपणाला एवढी लाटी लाटून घेतली आहे. बस झाली एवढी आता आपली लाटी. इथं बघा, खूप पातळ लाटी लाटली आहे मी. आणि हे साचे आहे, स्टीलचा साचे आहे. माझा लय पुराणा साचे आहे. हे बघा, आता हे आपलं मिश्रण जे आहे ना, तुम्हाला जसं गोड आवडते तसं मी 2 चम्मच घालत आहे. जेव्हा मी ड्रायफ्रूटचं सारे हे केले ना मिश्रण, त्याच्यातही मी गोडासाठी खारीक घातली होती आणि आपलं जर्दाळू असतंय तेही घातले होते आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात मनुके घातल्यात. हे पण खूप गोड झालेलं आहे. आणि काजू, बदाम, पिस्ता हे सारं सुकं खोबरं हेही टाकून सारं ते 1 वाटीचं मिक्सर केलं तर मी ड्रायफ्रूटचं. अशाच साऱ्या करंज्या मी करून घेते. हे तेल गरम झालेलं आहे. छोटासा गोळा टाकून बघायचा पिठाचा, नंतर करंज्या टाकून घ्यायचं. जेवढ्या तेलात बसतेला तेवढ्या करंज्या टाकायच्या. फक्त आपणाला पटपट ह्याला पलटायचं नाही. धीरे धीरे आपणाला 1 करंजी पलटून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच आपणाला पलटून घ्यायचं आहे. कमीत कमी 1 करंजीला 2 ते 3 वेळेस पलटू शकता. 1च करंजी पलटायची आहे आपणाला आणि न फुटू देता करंज्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, मी मिडियम गॅस ठेवला आहे आणि सारखं पलटत राहू लागले. करंजी कुण्या साईडनं लाल व्हायला नको आहे आणि कुण्या साईडनं पांढरी राहायला. एकसारख्या करंज्या तळून घ्यायच्या आपणाला इथं. असं सतत पलटत राहायचं. कमीत कमी 2 ते 4 मिनटात, 3 ते 4 मिनटात आपल्या करंज्या होत्यात. इथं मी 7 करंज्या टाकल्यात. हलकासा गोल्डन कलर येऊ देणार आहे. जास्त गोल्डन नाही करायच्या, नंतरही ह्याला कलर येतो. त्याच्यामुळं बघा कसा कलर आला आहे आणि सतत मी हलवत राहिले. कमीत कमी 4 ते 5 मिनिट लागलं मला एवढ्या करंज्या तळायला. आता इथं दुसऱ्या टाकून घेते करंज्या.
जास्त मोठ्याही नाही जास्त छोट्याही नाही करंज्या, मिडियम साईजच्या करंज्या आहेत आपल्या. आणि अशा आपणाला जेवढं तेलात बसत्याला तेवढ्या टाकू शकता किंवा 4-4ही बनवून तळून काढू शकता. हे साऱ्या करंज्या माझ्या बनून तयार आहेत. कसा वाटला तिळगुळाच्या करंजीचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.